नमस्कार, लाईफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज मी चाललेली आहे म्हशाच्या जत्रेला। ही जत्रा मुरबाडला भरते। तर आजच्या व्हिडिओमध्ये या म्हशाच्या जत्रामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू मिळतात आणि मी काय शॉपिंग करते हे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। संडे आहे तर म्हशाच्या जत्रेला गर्दी पण खूप आहे। तर बघा तुम्ही बघू शकता लांब लांबपर्यंत गर्दी आहे। ती मला दुकानं दाखवते ती तुम्हाला सगळी दाखवणार आहे। तर आता आपण पुढे जाऊया। म्हशाच्या जत्रेला आल्यानंतर आहे ना लोक इथे ना काही घेऊन जातात। तुम्ही जर प्रत्येकाच्या हातामध्ये बघितलं ना तर बघा काही जणांनी ब्लँकेट घेतलेले आहेत, टोपल्या घेतलेल्या आहेत म्हणजे घरी घेऊन जाण्यासाठी। तर इथे ना छोटे छोटे अशी दुकानं पण लावलेली आहेत। तर इथे ब्लाऊजची दुकानं आहेत, त्यानंतर दुपट्टा, प्लाझो हे सर्व तुम्हाला या म्हशाच्या जत्रेमध्ये पाहायला मिळेल। त्यानंतर इथे स्कर्ट आहेत। कसे आहे स्कर्ट? 300 रुपये। तर बघा एकदम लॉंग मध्ये लावून दाखव जरा। तर बघा लॉंग मध्ये स्कर्ट आहेत, बघायला पण छान आहेत। 300 रुपयाला आहेत आणि कपडा पण चांगला आहे। कोणताही घ्या, याच्यामध्ये बघा कलर आहेत। कोणताही घ्या 300 रुपये का? लॉंग वाले 300, शॉर्ट वाले 300। शॉर्ट घेतला तर 150 रुपयाला। बच्चा लाव बघू। तर बघा शॉर्ट घेतला तर 150 रुपयाला। आमची बच्चा तर फॉरेनर दिसते एकदम। तर बघा मस्त आहेत, कलर पण खूप छान आहेत, बरेच आहेत याच्यामध्ये। तर आता इथे आमची ना शॉपिंग करायचा विचार चाललेला आहे। तर आम्ही इथे वेगवेगळ्या कलरमध्ये स्कर्ट बघतोय। तर हा एक स्कर्ट आवडलेला आहे आणि हा पण आवडलेला आहे। तर विचार चाललाय कोणता घ्यायचा तो। तर इथे आपल्याला ना वेगवेगळ्या लहान मोठ्या साईजमध्ये ना तवे आहेत। कसे आहेत तवे? 350 रुपयाला। तर 350 रुपयाला बघा हा तवा। आणि मोठा तवा कसा आहे? तर 400 रुपयाला तवा आहे। त्यानंतर इथे पॅन आहे। तर बघा अशी वेगवेगळ्या प्रकारची ना भांडी सुद्धा आहेत। त्यानंतर इथे ना लोखंडी कढई सुद्धा आहे। ती कढई कशी आहे? 250 रुपये। आणि मोठी? तर मोठी कढई आहे 450 रुपयाला। त्यानंतर इथे ना भिड्याचे तवे आहेत, अप्पमचे पण इथे तवे आहेत। तर अशी ना वेगवेगळी भांडी तुम्हाला इथे या जत्रेमध्ये पाहायला मिळतील। तर आता आपण चालत असंच पुढे जाऊया। खूप गर्दी आहे, संध्याकाळची वेळ झालेली आहे। काही घेण्यासारखं असतं। इथे छोटे छोटे असे स्टॉल असतात, तिथे ना लहान मुलांना घेण्यासाठी बरंच काही असतात। बघा इथे मास्क वगैरे आहेत। त्यानंतर इथे काचेची भांडी आहेत। कशी आहेत? 120 रुपयाला आहेत। बघा चिनी मातीची भांडी आहे ती आणि याच्यामध्ये तर तुम्हाला कलर पण पाहायला मिळतील। नंतर येऊ ना आपण इथे ना मंगळसूत्र पण खूप छान छान आहेत आणि त्यानंतर इथे कानातले वगैरे पण मस्त आहेत एकदम। आणि इथे पण तुम्हाला इथला ड्रेसवरती, साडीवरती खूप छान असे कानातले पाहायला मिळतील। बघा खूप मस्त आहेत एकदम। कोणतेही घ्या 100 रुपयाला आहेत। इथे पण तुम्हाला सर्व अशी प्लास्टिकची भांडी वगैरे पाहायला मिळतील। बादली, टब, मोठे मोठे टब वगैरे आहेत। त्यानंतर इथे लहान मुलांचे कपडे आहेत। म्हणजे रस्त्याने म्हणजे तुम्ही चालता येत ना तुम्हाला बरेच इथे दुकानं पाहायला मिळतील। आणि बॅटचं तर स्टॉल खूपच ते या जत्रेमध्ये बघा तुम्हाला हे बघा इथे रांगोळीचे साचे सुद्धा आहेत। संडेच्या दिवशी आली त्यामुळे भरपूर गर्दी आहे। तर मी तुम्हाला दुकानं दाखवते। तर इथे बघा लहान मोठ्या साईजमध्ये टब आहेत। कसं आहे टब? तर बघा 150 रुपयाला टप आहे। छोटे टप आहेत, लहान मोठ्याच्या सर्व साईज मध्ये इथे टप आहेत। त्यानंतर इथे उषा आहेत। कशा दादा उषा कशा आहेत? 100ला 2 आहे, 150ला 4 आहे। 100ला 2, 150ला 4 कोणतेही घ्या। कुठल्या पण घ्या बघा कोणतेही घ्या 100ला 2 आणि 150ला 4 आहेत। त्यानंतर इथे बघा खूप छान छान असे मूर्त्या आहेत। इथे बघा इथे आहे गणपती बाप्पाची मूर्ती आहे। त्यानंतर बघा छत्रपती शिवाजी महाराज। कशी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती? 850 रुपयाला आहे। त्यानंतर इथे बघा आणि ही जोडी कशी आहे बैलांची? 800 रुपये जोडी। आणि मोठी? 2,500। तर तुम्हाला जर जोडी घ्यायची असेल तर कमी सुद्धा होईल। तर बघा लहान मोठ्या सर्व साईजमध्ये इथे बैलांची जोडी आहे। त्यानंतर इथे बघा हत्ती आहेत। तर तुम्हाला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या घ्यायच्या असतील ना तुम्ही या जत्रेमध्ये येऊ शकता। बघा खूप मस्त आहे एकदम। त्यानंतर आता इथे बघा बॅट आहेत। बॅटमध्ये पण लहान मोठ्या सर्व प्रकारची साईज आहे। कशी आहे दादा बॅट? कशी आहे? हे छोटावाला? ही 150 वाली। ही 150 वाली। आणि मोठी?
मोठी 250. तर मोठी आहे 250 रुपयाला. तशा लहान मोठ्या सर्व साईजमध्ये इथे बॅट आहेत. तर इथे बघा, हे पूर्ण जर तुम्ही हे बघाल ना, तर बघा हे पूर्ण दुकान जे आहे ते बॅटचं आहे. हे तुम्हाला जिथे आवडेल ना तिथे तुम्ही बॅट घेऊ शकता. बघा, लहान मुलांना जर लाकडी बॅट घ्यायची असेल ना, तर इथे बघा ही लोक बॅट बनवत आहेत. संडेच्या दिवशी आल्यामुळे ना गर्दी पण खूप आहे आणि आजूबाजूला आहेत ना बरीच दुकानं पण लागलेली आहेत. तर मी तुम्हाला एक एक दुकान दाखवणार आहे. तर बघा, बॅटचं जर एवढं मोठं दुकान आहे, खूपच मोठं आहे. तर इथे ना माझ्या ताईच्या फॅमिलीसोबत मी आलेली आहे आणि इथे आम्ही आता चहा पिण्यासाठी थांबलेलो आहोत. तर खूप गर्दी आहे. तर बघा, इथे या दोघी जणी आहेत, इथे आमची बच्चा आहे, तर इथे ताईची जाव आहे. तर आता आम्ही ते चहा घेतो मस्तपैकी गरम गरम आणि तुम्हाला आता मसाची पण जत्रा दाखवतो की काय काय असणार आहे या जत्रामध्ये आणि आम्ही पण काय काय शॉपिंग करणार आहोत ते. तर इथे बॅग वगैरे पण आहे. कशी आहे ताई बॅग, कशी आहे? 120 रुपयाला बॅग आहेत. त्यानंतर इथे आहेत ना वेगवेगळ्या टाईपचे तोरण आहेत. 200ला एक. जरा दाखव ना, हे आंब्याच्या पानाचं दाखव जरा. तिथे आंब्याच्या पानाचं तोरण बघा, खूप मस्त आहे एकदम. 200 रुपयाला आहे. जास्त घेतले तर कमी होईल का? 200 रुपयाला. जास्त घेतले तर कमी होतील. तर इथे बघा, जास्त घेतले तर कमी सुद्धा होतील. आणि हे कसे तोरण? 150ला एक तोरण आहेत. ते तोरणमध्ये पण आहेत ना बरेच प्रकार आहेत. ते बांगड्या पण खूप छान आहेत, एकदम डिझायनर बांगड्या आहेत. म्हणजे ड्रेसवरती वगैरे मॅचिंग बांगडी घ्यायची असेल ना, तर बघा पूर्ण सेटच्या सेट आहेत. कसे जाता बांगडी? तर कोणतीही बांगडी सेट घ्या, 100 रुपयाला आहे. 100ला. इथे वेगवेगळ्या साईजमध्ये बॅग आहे. दादा कशी आहे बॅग? तर इथे बॅग आहे त्या 200 रुपयाला आहेत. तर छान आहेत एकदम. तर अशा प्रकारची बॅग आहे 200 रुपयाला. त्यानंतर इथे लहान मुलांचे स्वेटर आहेत. कसे आहे स्वेटर? 100 कोणतेही घ्या, 100 रुपये. आणि कलर पण भरपूर आहेत, म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ना ते स्वेटर तुम्ही ते घेऊ शकता. त्यानंतर इथे कॅप आहे, 2 वर्षाच्या परत आहे. कॅप पण मस्त आहे, 50 रुपयाला आहेत. 4 वर्षाची. म्हणजे थंडीसाठी जर तुम्हाला काही घ्यायचं असेल ना, स्वेटर, टोपी किंवा मग घोंगडी वगैरे, तर त्यासाठी तुम्ही या मशाच्या जत्रेमध्ये येऊ शकता. त्यानंतर इथे पण आहेत, त्यावेळी ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ना स्वेटर पण तुम्हाला इथे पाहायला मिळतील. त्यानंतर इथे सॉफ्टी आहे. कशी दादा सॉफ्टी? ये 1200 का जोड़ी आएगा. 1200 रुपयाची जोडी आहे. आणि हे कसं आहे? ये 450 का जोड़ी. आणि इथे सतरंजी आहे, 450 रुपयाला आहे बघा. आणि मस्त सॉफ्ट आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये ना कलर सुद्धा मिळतील. आणि इथे जर आलात ना, तुम्हाला वेगवेगळ्या कलरमध्ये डिझाईनमध्ये इथे सॉफ्टी पाहायला मिळेल. तर अशी बरीच दुकान आहेत. आता आपण पुढे जाऊया. तर आमची अर्धी लोक आहेत ना गाडीमध्ये आहेत आणि अर्धे आम्ही शॉपिंग करायला खाली उतरलेलो आहोत. तर आता इथे बघा लोड वगैरे पण तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तर इथे या ना, तुम्हाला वेगवेगळ्या डिझायनर टोपल्या पण पाहायला मिळतील. तर बघा मस्त आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये. त्यानंतर इथे बघा या गावठी भाज्या आहेत. म्हणजे तुम्हाला जर शेंगा वगैरे घ्यायच्या असतील ना, तर त्या पण तुम्ही ते घेऊ शकता. बघा इथे घ्यायच्या आहेत. त्यानंतर इथे तुम्हाला इथं हे उकडून मिळणार आहेत. तर बघा इथे लगेच तुम्हाला गरमागरम शेंगा पण खायला मिळतील. इथे आहेत ना आपल्याला लाटणी पोळपाट सुद्धा इथे पाहायला मिळेल. काय प्राइस आहे? 300 रुपयाला. आणि लाटणी 100ला आहे. हां, 50ला 2 आहे. 100ला 2. आणि हे अखंड पोळपाट कसे आहेत? 550 रुपयाला. कमी होणार ना? तर आणि विडी कशी आहे? 350 रुपयाला. आणि ही 550 रुपयाला. मोठी 350 किती रुपयाला? 350 रुपयाला. तर विळीमध्ये पण तुम्हाला लहान मोठी विळी भेटेल. मोठी जी आहे ती 550 रुपयाला आहे आणि छोटी जी आहे ती 350 रुपयाला आहे. 200ला जोडी. आणि पाट कसं आहे? 400ला 2. छोटी साईज, मोठी 600. उखळ संपली. कशी आहे? उखळ संपली होती तर 550ला छोटी. आणि मोठी घेतलं तर 850 रुपयाला आहे. त्यानंतर घरामध्ये लावणाऱ्या शोभेच्या वस्तू आहेत. त्यानंतर पारायण वगैरे लावण्यासाठी इथे बघा स्टँड आहे. त्यानंतर इथे वेगवेगळे लाकडी तुम्हाला वस्तू पाहायला मिळतील. त्यानंतर इथे बघा लाकडी चमचे कसे बघा तुम्हाला लाकडी ना वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू पाहायला मिळतील. आणि इथे तोरण सुद्धा आहेत. कसे झाला तोरण? 120 का है, 140 का है. 120 रुपयापासून स्टार्टिंग आहे. इथे मोत्याची ज्वेलरी आहे आणि खूप मस्त आहेत एकदम.
लॉंग आहे, त्यानंतर इथे हा बघा गळ्याभोवती छोटासा नेकलेस आहे आणि इथे आहेत ना असे पिन पण आहेत बघा, खूप छान छान असे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत. हेअर बँड्स आहेत, त्यानंतर डायमंडचे नेकलेस आहेत. तर इथे कोणतेही घ्या 50-50 रुपयाला आहे. तर हे पण तुम्हाला 50 रुपयाला मिळेल. ते बघा वेगवेगळ्या प्राईसमध्ये आहेत. इथे लोकरचे पण आणि मुलांचे असे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बघा तोरण आहेत. काय मंगळसूत्रामध्ये तर बऱ्याच व्हरायटी आणि डिझाईन आहेत. किती रुपयाला आहे काका? 200, 250, 300, 400 पर्यंत तर 200 रुपयापासून स्टार्टिंग आहे. 100 पासून स्टार्ट आहे. अच्छा, तर इथे बघा मंगळसूत्रामध्ये तुम्हाला बऱ्याच डिझाईन पाहायला मिळतील. 100 रुपयापासून स्टार्टिंग आहेत. वेगवेगळ्या डिझाईनमध्ये पॅन्डंट आहेत बघा, खूप सुंदर आहेत. तुम्हाला लॉंगमध्ये पाहिजे असतील तर वेगवेगळ्या अशा डिझाईनमध्ये तुम्हाला हे मंगळसूत्र पाहायला मिळतील आणि घेण्यासाठी पण बघा तेवढीच गर्दी आहे. त्यानंतर इथे बँगल्स आहेत, ग्रीन कलरच्या बँगल्स आहेत. त्यानंतर इथे पण तुम्हाला आहेत ना डायमंडमध्ये, त्यानंतर वेगवेगळे नेकलेस वगैरे इथे पाहायला मिळतील. आणि इथे बघा हे इथे ना साखळ्या आहेत, पैजण आहेत. पैजणची काय प्राइस आहे? 100. तर कोणतीही पैजण घ्या 100 रुपयाला आहे. आणि हे कसं आहे गळ्यातलं? आणि हे पण 100 रुपयाला आहे गळ्यातलं. छान आहे ते एकदम, म्हणजे कोणतेही घ्या 100 रुपयापासून स्टार्टिंग आहे मंगळसूत्राची. तर बघा हे एवढं मोठं शॉप आहे आणि ह्या शॉपमध्ये तर तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये ते मंगळसूत्र पाहायला मिळेल आणि गर्दी पण तेवढीच आहे मंगळसूत्र घेण्यासाठी. हे आहे मंदिर आणि मंदिरामध्ये पण आहे ना दर्शन घेण्यासाठी खूप गर्दी आहे. तर आता मी तुम्हाला तर हे मंदिर बाहेरूनच दाखवते. मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आहे ना बाजूलाच आहे ना इथे खांब आहे. दर्शन घेतल्यानंतर या खांबाचं दर्शन घ्यायला येतात. आणि बघा ही खूप मोठी जत्रा असते, 15 दिवसाची ही जत्रा असते आणि ह्या जत्रेला खूप लांबून लांबून लोक येतात. आणि ह्या मंदिराच्या बाजूलाच आहेत ना इथे एका साईडला तुम्हाला इथे पाळणे पाहायला मिळतील. म्हसा जत्रेचा पहिला पार्ट मी इथेच संपवते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि दुसरा पार्ट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बाय बाय.